Hello students, today's lecture we will discuss about paper number 5th horticulture and floriculture. In this paper the chapter number 5 fruits and vegetable production technology. मग त्याच्यामध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजेच काय जे फळं आणि पालेभाज्या ज्या आहेत किंवा भाज्या आपण त्याला म्हणू त्यांची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी म्हणजे त्याचं प्रोडक्शन कसं केलं जातं, त्याचं उत्पन्न कसं घेतलं जातं. ओके, ह्या त्या टेक्निक जे आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. मग त्याच्यासाठी काय काय लागतं आहे, मग त्याला एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी पाहिजे किंवा मग त्याची ज्या सॉईलमध्ये आपल्याला ते प्रोडक्शन अचीव करायचे प्रोड्यूस करायचे ती सॉईल कशी पाहिजे. ओके, ह्या सगळ्या टेक्निक किंवा हे सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे इंट्रोडक्शन. इंडियाज डायव्हर्स क्लायमेट इन्श्युअर्स अवेलेबिलिटी ऑफ ऑल व्हरायटीज ऑफ फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजेच काय, इंडियामध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस करण्यासाठी काय फेवरेबल एन्व्हायरमेंटल आहे, क्लायमेट आहे. पण त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्या फेवरेबल कंडिशनमध्ये किंवा त्या फेवरेबल क्लायमेटमध्ये नंबर ऑफ व्हरायटीज आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा प्रोड्यूस करू शकतो. देन इट इज अ सेकंड रँक इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोडक्शन इन वर्ल्ड. म्हणजे पूर्ण जगामध्ये इंडियाचा किंवा भारताचा काय एक सेकंड नंबर किंवा 2 नंबरवरती काय रँकिंगमध्ये याचा नंबर आहे. ओके, कोणत्या बाबतीमध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोडक्शन करण्यासाठी, पण कोणते फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. देन सॉईल अँड क्लायमेट्स रिक्वायरमेंट्स. मग त्याच्याला सॉईल कशी पाहिजे किंवा त्याचं क्लायमेट जे आहे ते कोणत्या कंडिशनचं पाहिजे. ओके, त्याच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत किंवा पॉसिबिलिटीज कशा पाहिजेत. ओके, फर्स्ट सॉईल अँड क्लायमेट इज इम्पॉर्टंट नॅचरल फॅक्टर्स. सॉईल अँड क्लायमेट, माती आणि एन्व्हायरमेंटल टेम्परेचर किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन किंवा वातावरणातील पर्यावरणीय जे बदल असतील किंवा वातावरण जे आहे ते कसं पाहिजे, त्याला अनुकूल पाहिजे. ओके, देन फेवरेबल कॉम्बिनेशन ऑफ इट्स इज इसेन्शियल फॉर द प्रोडक्शन ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. मग काय त्याचे फेवरेबल कॉम्बिनेशन म्हणजे सॉईल पण त्याला चांगली पाहिजे आणि बेटर पाहिजे आणि क्लायमेट पण कसं पाहिजे त्याच्याशी त्याला अडॅप्ट करण्यासारखं पाहिजे. त्यानुसार काय होईल त्याचं इसेन्शियल म्हणजे काय ते गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल आपल्याला हॉर्टिकल्चरल क्रॉप्स किंवा आपल्याला जे प्रोडक्शन घ्यायचं आहे ते प्रोडक्शन काय होईल तर बेटर प्रोड्यूस होईल. ओके, देन नेक्स्ट ऑल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स कॅन नॉट बी ग्रोन इन ऑल टाईप ऑफ सॉईल अँड क्लायमेट. ओके, म्हणजेच काय जे ऑल टाईप ऑफ फ्रूट्स आहेत किंवा ऑल टाईप ऑफ व्हेजिटेबल्स ते काय त्यांना ज्या त्या फ्रूट्सला ज्या त्या कंडिशनचंच काय पाहिजे त्याला सॉईल पाहिजे आणि क्लायमेट पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल सध्या आता विंटर सीझन चालू आहे, तर विंटर सीझनमध्ये आपल्याला फक्त ज्वारी, कांदा आणि गहू मॅक्झिमम हे काय करतो आपण क्रॉप्स जे आहे किंवा हे पिकं काय करतो आपण मॅक्झिमम तिथं घेतो. ओके, किंवा प्रोड्यूस केले जातात. आता या सीझनमध्ये जर आपण ज्वारी किंवा बाजरी जर पेरली किंवा मग तिचं काय होईल तिथं ती वेल डेव्हलप होणार नाही. ओके, भुईमुग जर पेरला तो काय होणार नाही, वेल डेव्हलप होणार नाही. ओके, म्हणजे त्याला काय ती कंडिशन त्याला ही मॅच होणार नाही. ओके, म्हणून काय सांगितलं, ऑल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स कॅन नॉट बी ग्रोन इन ऑल टाईप ऑफ सॉईल्स अँड क्लायमेट. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जी सॉईल आहे त्या सॉईलमध्ये ऑल टाईप ऑफ फ्रूट्स किंवा ऑल टाईप ऑफ व्हेजिटेबल्स आपण घेऊ शकत नाही त्या सॉईलच्या कंडिशनवरती आणि त्या ठिकाणचं जे वातावरण असेल क्लायमेट असेल त्याच्यावरती डिपेंड असेल. ओके, ते हेन्स झोन वाईज कल्टिवेशन इज मेड. मग काय केलं जातं त्या हेन्स म्हणजे काय ते झोन जसा झोन असेल त्याच टाईपमध्ये काय करतो आपण तिथं ते प्रोडक्शन घेतो. ओके, आता फॉर एक्झाम्पल जर लोम सॉईल असेल किंवा सँडी सॉईल असेल तर सँडी सॉईल म्हणजेच काय मुरमट जमीन आपण त्याला म्हणतो किंवा क्ले ऑइल किंवा क्ले सॉईल किंवा लोम सॉईल म्हटलं तर त्याला चिकन माती असं म्हटलं जातं. ओके, मग जे सँडी सॉईल आहे त्या सँडी सॉईलमध्ये आपण काय करतो तिथं त्याला जे क्रॉप्स फेवरेबल राहील किंवा त्या क्रॉप्सला ती सॉईल फेवरेबल राहील ते क्रॉप आपण काय करतो तिथं प्रोड्यूस करतो. ओके, मग ते काय केलं झोन वाईज कल्टिवेशन केलं जातं. हे झालं सॉईल अँड क्लायमेट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट्स. ओके, देन त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सॉईल. मग सॉईल म्हणजेच काय, सुपरफिशियल अर्थ क्रस्ट. सुपरफिशियल अर्थ क्रस्ट मीन्स व्हॉट, सॉईलच्या अर्थवरचा आउटर कव्हरिंग जो लेअर आहे आउटर माती किंवा मातीच्या वरती जो थर आहे त्याला सॉईल असं म्हटलं जातं. ओके, जिचं काय अर्थ क्रस्ट आहे किंवा एक क्रिस्टलायझेशन फॉर्ममध्ये ती आपल्याला अवेलेबल होते. It functions as a storehouse of the reservoir of water and nutrient
द सेम टाईम प्रोव्हाइडिंग द नेसेसरी फिजिकल सपोर्ट टू द प्लांट. मग ते काय त्याचं फंक्शन काय, स्टोअर हाऊस ऑफ दी रिझर्वायर वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. त्याचं फंक्शन काय, वॉटर अँड न्यूट्रिएंट मटेरियल काय करणं, स्टोअर करून ठेवणं, वॉटर स्टोअर करणं अँड न्यूट्रिएंट मटेरियलसुद्धा काय करणं, स्टोअर करणं. पण आणि सेम टाईम प्रोव्हाइडिंग नेसेसरी फिजिकल सपोर्ट टू द प्लांट. मग ते कधी प्रोव्हाइड करायचं प्लांटला, ज्यावेळेस त्या प्लांटला काय असेल त्याची अवेलेबिलिटी किंवा डेफिशियन्सी जाणवेल त्याच वेळेस काय करायचं त्याला ते प्रोव्हाइड करायचं. फॉर एक्झाम्पल आता वॉटर ऑलरेडी सॉईलमध्ये आहे. मग ज्यावेळेस काय होईल, प्लांट पूर्ण ग्रो होईल, मग ते प्लांटचे जे रूट्स असतील ते वॉटरच्या वेने किंवा न्यूट्रिएंटच्या वेने काय करतील, ते सर्व्हाइव्ह करतील. ओके, ग्रो होतील. ओके, हे काय झालं त्याचं प्रोव्हाइडिंग मॅनर्स. ओके, प्रोव्हाइडिंग द नेसेसरी फिजिकल ॲज सपोर्ट ॲट द प्लांट. मग त्याला फिजिकली सपोर्ट काय करते ती सॉईल त्याला प्रोव्हाइड करते. ओके, देन सेकंड, इट इज ए हेट्रोजेनस मीन्स व्हॉट, त्याच्या काय म्हणजे डिफरंट टाईप ऑफ कॅरेक्टर्स त्या सॉईलमध्ये काय आहेत, अवेलेबल आहेत. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट असं सांगितलं मिक्सचर ऑफ व्हेरियस कॉम्पोनंट्स. त्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ व्हेरियस कॉम्पोनंट्स आहेत. मग त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितलं मिनरल्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, वॉटर आणि एअर. एवढे काय सॉईलमध्ये मिक्सचर आहेत. मिनरल्स म्हणजेच काय, न्यूट्रिएंट्स असतील. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे त्याच्यामध्ये जे छोटे छोटे किडे, आळ्या किंवा जे अदर जे इन्सेक्ट्स असतील त्याच्यामध्ये असतील. देन वॉटर अँड एअर. एवढं काय त्याच्यामध्ये डिफरंट कॉम्पोनंट्स किंवा मिक्सचर ऑफ कॉम्पोनंट्सचं सॉईलचं काय झालं फॉर्मेशन झालेलं आहे. देन नेक्स्ट पॉईंट, प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. मग सॉईलच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ओके, सॉईल शोज टू टाईप्स ऑफ प्रॉपर्टीज. मग त्याच्या दोन टाईप्स ऑफ प्रॉपर्टीज आहेत. ओके, फर्स्ट इज अ फिजिकल प्रॉपर्टीज अँड सेकंड इज अ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल्स. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे फिजिकल प्रॉपर्टीज किंवा मग ते कोणत्या बेसवरती केलेलं आहे ते आपण बघूया. द मिनरल मॅटर ऑफ सॉईल अँड बाय द साईज ऑफ सॉईल प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये मिनरल न्यूट्रिएंट किंवा मिनरल कॉम्पोजिशन किती आहे आणि त्या सॉईलची साईज कशी आहे. ओके, त्या साईज आणि मिनरल कॉम्पोनंटच्या बेसवरती किंवा त्या बेस अपॉन दी मिनरल क्वांटिटी अँड साईज ऑफ दी सॉईल्स दॅट इज डिपेंड ऑफ दी टाईप ऑफ सॉईल्स. ओके, त्याच्यावरती ते टाईपचे काय केले सॉईलचे टाईप डिपेंड आहेत. ते फर्स्ट आहे सँड पार्टिकल्स. मग सँड पार्टिकलची साईज 0.15 to 1 मिलीमीटर इन डायमीटर एवढी काय त्या सॉईल पार्टिकलची डायमीटर असेल ती झाली सँड पार्टिकल किंवा सँडी सॉईल. स्लीट 0.002 to 0.05 मिलीमीटर इन डायमीटर. मग स्लीट सॉईल जे असेल त्याचे काय त्याच्यापेक्षा कमी असेल. देन क्ले सॉईल 0.001 to 0.002 मिलीमीटर इन डायमीटर. मग क्ले सॉईल जी आहे त्याची त्याच्यापेक्षा कमी असेल. ओके, देन फर्स्ट आपण बघूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. मग त्याच्यामध्ये सॉईल जी आहे तिच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सॉईल स्ट्रक्चर. इट शुड बी युनिफॉर्म फेवरेबल फॉर वॉटर पेनेट्रेशन, सॉईल एरिएशन अँड ड्रेनेज. मग सॉईलचं स्ट्रक्चर जे आहे ते काय युनिफॉर्म आहे, फेवरेबल वॉटर पेनेट्रेशन म्हणजे वॉटर काय करते ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम करते. सॉईल एरिएशन अँड ड्रेनेज म्हणजे काय होते ती सॉईल वाहून जाते आणि परत त्याच्यात काय होते एरिएशन होते म्हणजे काय ती हवेत डस्ट इन्फॉर्मेशनमध्ये काय होते मायग्रेशन करते. देन इट इज अ व्हॅरी इन डिफरंट लेयर्स. मग त्या सॉईलमध्ये काय डिफरंट लेयर्स आहेत किंवा डिफरंट लेअर तिथं फॉर्मेशन होतं. फर्स्ट आता वरचा जो थर आहे अर्थवरचा त्याच्यामध्ये धूळ असेल. सेकंड जो आहे त्याच्यापेक्षा थोडासा हार्ड असेल. त्याच्यानंतर त्याच्या खालचा थोडासा हेवी असेल. ओके, आणि त्यानंतर मग असे हेवी थर काय होतात एकापेक्षा एक लेयर्स काय तिथं अवेलेबल झालेले आहेत. सॉईल जर आपण उकरलं किंवा खाली आपण एखादी विहिरीचा जर आपण स्ट्रक्चर बघितलं आतमधून तर ते आपल्याला नंबर ऑफ लेयर्स आपल्याला तिथं ऑब्झर्व झालेले दिसून येतात. ओके, दॅट इज अ लेअर ऑफ सॉईल्स. त्यामध्ये फर्स्ट जो आहे सॉईल स्ट्रक्चर आपण बघितलं. त्यानंतर सेकंड जे आहे सॉईल एरिएशन अँड ड्रेनेज. मग सॉईलचं एरिएशन म्हणजे सॉईल हवेत उडते किंवा हवेत धूळ जी होते ती. त्यानंतर ड्रेनेज म्हणजेच काय पाण्याने वाहून जाणे. ओके, इट शुड प्रोव्हाइड गुड एरिएशन अँड ड्रेनेज म्हणजे ते काय करते ड्रेनेज किंवा एरिएशन जे आहे ती काय होती पूर्ण वाहून जाते. देन इट नेसेसरी फॉर द ग्रोथ ॲट एरोबिक ऑर्गॅनिझम इन द सॉईल प्रोमोट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. मग ती सॉईल जी आहे ती काय करते जे एरोबिक ऑर्गॅनिझम जे आहे म्हणजे जे ऑक्सिजनवरती डिपेंड आहेत ऑर्गॅनिझम त्यांना काय करते ती प्रमोट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जी आहे त्यांची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी किंवा त्यांची श्वसन अँड रेस्पिरेशन अँड फोटोसिंथेसिस ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेस काय करते ती त्यांच्या प्ले करण्याचं काम करते. देन
ड्रेनेज अफेक्टेड बाय डीप रूटिंग कॅपॅसिटी. ड्रेनेज जर माती वाहून गेली तर जे रूट आहे त्यांची ती डीप जाण्याची किंवा डीप ट्रॅव्हल करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती काय होते तिथं लो होते. देन इट इज अ फेवरेबल फॉर डीपर रूट पेनेट्रेशन. म्हणजे काय होतं आहे, जर ज्या ज्या प्लांटचे काय ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आहे त्या प्लांटची जर सॉईल त्यांच्या बेसची जर सॉईल तिथून वाहून गेली तर ते प्लांट काय होतं, ते डॅमेज होतं, कोलॅप्स होतं. आणि तीच सॉईल जर हायर प्लांटवरती असेल किंवा हायर प्लांटच्या बेसची सॉईल जर वाहून गेली तर ती काय होईल, तिथं त्याचे रूट्स अजून काय होतील, खाली जातील. म्हणजे त्याची ही फेवरेबल कंडिशन आहे की ते रूट्स खाली ट्रॅव्हल करतील. ओके. आता फॉर एक्झाम्पल ज्वारी, मका, बाजरी, आता हे जे पीक आहेत किंवा हे जे क्रॉप्स आहेत याची जर सॉईल ती वाहून गेली तर ते काय होतं, डायरेक्ट कॉलॅप्स होऊन जातील. पण त्याच ठिकाणी जर हायर ट्री असेल किंवा हायर प्लांट्स असेल तर फॉर एक्झाम्पल ॲज अ डायरेक्ट इंडिका किंवा मँगो प्लांट असेल त्याच्या बेस बसली किंवा बेस जवळची जर सॉईल वाहून गेली तर त्याचे रूट्स काय होतील, अजून डीप जातील. हा त्याचा फेवरेबल कंडिशन. देन नेक्स्ट प्रॉपर्टीज वॉटर टेबल. आता वॉटर टेबल म्हणजे काय, सॉईलमध्ये किंवा अर्थमध्ये ज्या लेव्हलला वॉटरची क्वांटिटी असेल, ओके, ज्या लेअरपर्यंत वॉटरची क्वांटिटी अवेलेबल होईल दॅट इज कॉल्ड ॲज ए वॉटर टेबल. ओके. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर ॲट अ सर्टेन डेप्थ इन द सॉईल. म्हणजे सॉईलमध्ये जेवढ्या इनसाईड आपल्याला काय वॉटर अवेलेबल होईल तीच काय झाली त्याची वॉटर टेबल किंवा वॉटर लेवल. ओके. इट शुड बी ऑलवेज बिलो 2 मीटर्स थ्रू आउट द इयर. म्हणजेच काय होते, ती दरवर्षी 2 मीटरने काय होते, खाली जाते. ओके. 1 वर्षाने काय होते, 2 मीटरने ती लो होत जाते. देन हाय वॉटर टेबल लीड्स टू पुअर एरिएशन अँड वॉटर लॉगिंग कंडिशन्स. मग हाय वॉटर टेबल किंवा ज्या ठिकाणी वॉटर जास्त आहे त्या ठिकाणी काय होतं आहे, सॉईल एरिएशन पर्पज किंवा आता फॉर एक्झाम्पल वाळवंट प्रदेश जो आहे त्यामध्ये काय तिथं ऑलरेडी पाणी काय कमी आहे म्हणून तिथं जास्तीत जास्त काय वाळवंट आहे. ओके. म्हणजे धूळ आहे, डस्ट आहे. तसं आपल्याकडे काय ऑलरेडी वॉटरची क्वांटिटी जास्त आहे भूगर्भामध्ये, त्यामुळे ते आपलीकडची सॉईल जी आहे ती एकदम कशी आहे, एकदम स्टिकी इन नेचर आहे. ओके. देन नेक्स्ट प्रॉपर्टी सॉईल डेप्थ. सॉईल्स लाईक व्हेरी हेवी. मग सॉईल्स काय, हे व्हेरी हेवी इन कंडिशन्स, क्ले सॉईल आपण त्याला म्हणतो. अँड व्हेरी लाईट दॅट इज कॉल्ड एज ए हायली सँडी. आता वाळवंट जे आहे तिथं काय हायली सँडी आहे किंवा व्हेरी लाईट सॉईल जे आहे, आणि आपल्याकडे जे आहे ते काय व्हेरी हॅवी म्हणजे क्ले सॉईल. देन व्हेन देअर इज अ ग्रेटर अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन सॉईल ग्रेटर विल बी यील्ड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजेच काय सॉईल जेवढी काय असेल, क्ले सॉईल असेल त्याच्यामध्ये काय होतं, ऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल आणि ते ऑर्गॅनिक मॅटर जर जास्त असेल मिनरल न्यूट्रिएंट्स तर त्याच्या बेसवरती किंवा ते ॲब्सॉर्ब करून तिथं आपण जे क्रॉप घेतलं ते काय होईल, तिथं वेल डेव्हलप होईल आणि यील्ड प्रोडक्शन जास्त होईल. देन नेक्स्ट प्रॉपर्टीज सॉईल टेक्स्चर. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स क्रॉप्स जनरली रिक्वायर्ड मीडियम टेक्स्चर्ड सॉईल. मग ज्यावेळेस फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोडक्शन आपल्याला घ्यायचं किंवा क्रॉप्स प्रोडक्शन करायचं त्यावेळेस आपण काय करतो, जनरली रिक्वायर्ड मीडियम टेक्स्चर सॉईल म्हणजे मीडियम टेक्स्चरची सॉईल आपण काय करतो, यूज करतो. देन सॉईल टेम्परेचर. इट इज अ अफेक्ट रूट ॲक्टिव्हिटी अँड एरिएशन अँड ड्रेनेज. मग सॉईलचं टेम्परेचर जे असेल ते काय होतं, रूट ॲक्टिव्हिटी. जर सॉईलचं टेम्परेचर जास्त असेल तर तिथं काय होणार नाही, प्लांट वेल डेव्हलप होणार नाही, म्हणजे रूट ॲक्टिव्हिटी तिथं लो होईल. ओके. आणि एरिएशन अँड ड्रेनेज, मग एरिएशन होईल आणि ड्रेनेज होईल. देन कोल्ड सॉईल शोज अवेलेबिलिटी टू न्यूट्रिएंट लाईक MPS अँड कॅल्शियम लिमिटेड. म्हणजे जर कोल्ड सॉईल आहे किंवा सॉईलचं टेम्परेचर कमी असेल तिथं काय होतं आहे, न्यूट्रिएंटची कंडिशन काय आहे, जास्त आहे. ओके. मग फॉर एक्झाम्पल NPS अँड कॅल्शियमची कंडिशन काय आहे, जास्त आहे. देन नायट्रिफिकेशन वुड नॉट स्टार्ट व्हेन द टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस. मग ज्यावेळेस नायट्रिफिकेशन जी आहे किंवा अमोनिया हे काय चेंज करण्याची किंवा रूटचं फॉर्मेशन होण्याची जी प्रोसेस आहे, नायट्रोजन ॲब्सॉर्ब करण्याची प्रोसेस, ती काय होते 40 डिग्री सेल्सिअसला काय होते, ती स्टॉप होते किंवा 40 डिग्री सेल्सिअस जर असेल ती प्रोसेस काय होत नाही, पुढे होत नाही. आणि त्याच्यासाठी नायट्रिफिकेशन किंवा नायट्रोजन ॲक्सेप्ट करण्याची टेम्परेचर जो आहे ॲक्सेप्ट करण्यासाठी टेम्परेचर किती आहे, 26 to 32 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर काय त्याच्याशी फेवरेबल आहे. देन नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. मग सॉईलच्या आत्तापर्यंत आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, आता केमिकल प्रॉपर्टीज. फर्स्ट सॉईल फर्टिलिटी. मग सॉईलची फर्टिलिटी कशी आहे, ओके, उत्पादक क्षमता कशी आहे. देन
फर्टिलिटी इन द सॉईल इज अ नेसेसरी विथ हाय अमाऊंट ऑफ ह्युमस. मग जिथं ह्युमस किंवा सॉईल जी आहे, सॉईलची कंडिशन क्ले ऑइल जिथं जास्त असेल तिथं काय होईल, त्याची हाय अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स तिथं अवेलेबल होतील. लोम अँड सँडी सॉइल्स आर नॉट सुटेबल फॉर ग्रोथ ऑफ द प्लांट. मग लोम सॉईल अँड सँडी सॉईल आर नॉट वेल डेव्हलप. ओके, म्हणजे ते काय करत नाही, नॉट सुटेबल, म्हणजे ती त्या ठिकाणी जास्त काय होत नाही, फ्रूट प्रोडक्शन किंवा व्हेजिटेबल प्रोडक्शन आपण करू शकत नाही. देन NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सल्फर आर इम्पॉर्टंट इलेमेंट रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स. मग NPK जे आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, हे जे आहेत मिनरल न्यूट्रिएंट्स, हे काय ते सॉईलमध्ये जर अवेलेबल असतील तर त्याच्यात काय होईल, सॉईल आपल्या क्रॉपची वेल डेव्हलपमेंट होईल. ते जर नसतील तर त्यामध्ये क्रॉपची वेल डेव्हलपमेंट होणार नाही. देन मायक्रोन्यूट्रिएंट लाईक मॅग्नेशियम किंवा मॅग्नीज, झिंक, बोरॉन, कॉपर एक्सेट्रा, हे जे मिनरल न्यूट्रिएंट्स आहे किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे, हे जर सॉईलमध्ये अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी काय होईल, ती सॉईलची फर्टिलिटी अजून इम्प्रूव्ह होईल. देन नेक्स्ट, सॉईल रिॲक्शन. सॉईल रिॲक्शन second property, soil analysis is important to find out the chemical composition. मग सॉईल रिॲक्शन का करायची किंवा सॉईल ॲनालिसिस का करायचं आहे, त्याने काय होतं आहे, सॉईलमध्ये जे केमिकल कॉम्पोजिशन आहे ते आपल्याला काय होतात, तिथं सर्च करता येतं किंवा आपल्याला त्याची क्वांटिटी समजते. देन न्यूट्रल pH इज फेवरेबल. मग तिचा न्यूट्रल pH जो आहे तो काय आहे, फेवरेबल आहे फ्रूट प्रोडक्शन अँड व्हेजिटेबल प्रोडक्शनसाठी. द सेफ pH रेंज 6 to 8. ओके, 6 to 8 pH काय त्याचा न्यूट्रल आहे. इन अल्कलाइन सॉइल्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम सॉल्ट अबाव 0.1% इज हार्मफुल. मग सोडियम सॉल्ट जर 0.1पेक्षा जास्त त्याची क्वांटिटी असेल त्या सॉईलमध्ये तर तिथं काय होतं, ती हार्मफुल आहे त्या प्रोडक्ट्ससाठी. देन बोरॉन इज अ डेफिशियंट इन अल्कलाइन सॉईल अँड इज अनअवेलेबल इन ॲसिडिक सॉईल. मग बोरॉनची डेफिशियन्सी अल्कलाइन सॉईलमध्ये काय होते, आपल्याला अवेलेबल होते किंवा ऑब्झर्व होते, आणि ॲसिडिक सॉईलमध्ये अनअवेलेबल होते. देन आयर्न इज अवेलेबल इन ॲसिडिक सॉईल. मग आयर्न ही जे मेटल आहे किंवा एलिमेंट आहे, हे ॲसिडिक सॉईलमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ऑब्झर्व होतं. देन कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आर डेफिशियंट इन ॲसिड सॉईल. मग कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याची क्वांटिटी किंवा याची डेफिशियन्सी आपल्याला कोणत्या सॉईलमध्ये आढळून येते, ॲसिडिक सॉईलमध्ये. Then next, soil salinity. Soil salinity is a third property of chemical properties. Information on salt tolerance is necessary to select salt tolerant varieties and to adapt proper soil management practices. मग सॉईलची जी व्हरायटी आहे किंवा सॉईलमध्ये जे न्यूट्रिएंट आहेत त्यांचं मॅनेजमेंट किंवा त्याचं ॲडॅप्टेशन ती प्लॅन्ट काय करत असते, त्या क्लायमेटिक चेंजनुसार ते करून घेत असते, म्हणजे त्यांचं ते टॉलरन्स ती बसवून घेते. ओके. देन सॉल्ट टॉलरंट क्रॉप्स 60 to 8 मीटर मोल पर सेंटीमीटर. ओके. मग हे सॉल्ट टॉलरंट क्रॉप, आता सॉल्ट टॉलरंट म्हणजे ज्या सॉईलमध्ये सॉल्टची टॉलरंट किंवा सॉल्टची कंडिशन काय आहे, फेवरेबल आहे किंवा वेल आहे, त्या ठिकाणी आपण कोणते फ्रूट्स आपण प्रोडक्शन करू शकतो. फर्स्ट आहे गवा, ग्रेप, बेर, पोटॅटो, स्वीट पोटॅटो अँड वॉटरमेलन. एवढे जे फ्रूट्स आहेत ते आपण सॉल्ट टॉलरंट क्रॉप्समध्ये किंवा सॉल्ट टॉलरंट ज्या सॉईलमध्ये आहे तिथं आपण घेऊ शकतो. मग किती रेंज आहे त्याची, 6 to 8 मिलीमोल पर सेंटीमीटर. देन मॉडरेट सॉल्ट टॉलरंट क्रॉप्स. मग मॉडरेट सॉल्ट ज्या ठिकाणी आहे किंवा ज्या सॉईलमध्ये आहे, मग त्याची रेंज किती आहे, 3 to 6 मिलीमोल पर सेंटीमीटर. म्हणजे त्यामध्ये आपण कोणते पीक घेऊ शकतो किंवा कोणतं फ्रूट प्रोडक्शन करू शकतो, पॉमग्रेनेट, ग्रेप, ब्रिंजल, गार्लिक अँड रेडिश. देन सॉल्ट सेन्सिटिव्ह क्रॉप्स. मग सॉल्ट सेन्सिटिव्ह जे आहे त्याची क्वांटिटी किती आहे, 1.5 to 3 मिली मोल पर सेंटीमीटर. मग त्या सॉईलमध्ये आपण कोणतं क्रॉप किंवा फ्रूट प्रोडक्शन करू शकतो, स्ट्रॉबेरी, बीट अँड कॉलीफ्लावर, एवढे फ्रूट्स आपण तिथं प्रोडक्शन करू शकतो. नेक्स्ट पॉईंट, कमर्शियल व्हरायटीज. मग कमर्शियल व्हरायटीज जे आहेत त्या आपण प्रोडक्शन करू शकतो. ओके. मग त्या सॉईलचा आत्तापर्यंत आपण फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या. मग त्याच्यामध्ये काय काय कंडिशन्स आहे किंवा काय काय त्याला अवेलेबिलिटी पाहिजे, काय त्याचं फेवरेबल कंडिशन पाहिजे, सॉईल फेवरेबल पाहिजे, त्यानंतर कोणतं न्यूट्रिएंट मटेरियल तिथं पाहिजे. ओके, हे आपण बघितलं. मग कमर्शियल व्हरायटीज मग आपण त्या कशा घेऊ शकतो, त्याच्यामध्ये फर्स्ट, ए लार्ज व्हरायटी ऑफ फ्रूट आर ग्रोन इन इंडिया. मग
पूर्ण इंडियामध्ये लार्ज व्हरायटीज म्हणजे काय नंबर ऑफ व्हरायटीज इंडियामध्ये काय केल्या जातात प्रोड्यूस केल्या जातात. मग त्यापैकी आता कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये किंवा कोणत्या प्लेसमध्ये किती पर्सेंटेज काय केलं जातं प्रोडक्शन केलं जातं ते आपण बघूया. महाराष्ट्र 16%, आंध्र प्रदेश 13%, गुजरात 10%, कर्नाटका 9%, उत्तर प्रदेश 8% आणि तमिळनाडू 7%. एवढ्या पर्सेंट काय केले जातं फ्रूट प्रोडक्शन केलं जातं. मग नंबर ऑफ व्हरायटीज आहेत कमर्शियल व्हरायटीज. ओके, देन कमर्शियल व्हरायटी ऑफ फ्रूट्स. मग फ्रूट्स आता हे काय आलं आहे पूर्ण जे क्वांटिटी आहे जी फ्रूट्सची पण आहे आणि व्हेजिटेबल्सची पण आहे. पण फ्रूटची ऑलरेडी किती आहे ते आपण बघूया. फ्रूट्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन प्रोव्हाइडिंग फूड अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी ॲज वेल ॲज इन्कम टू फार्मर्स. मग फ्रूट प्रोडक्शन जे आहे किंवा फ्रूट काय करतात न्यूट्रिशनल सिक्युरिटी ह्युमन बिईंगला किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला प्रोव्हाइड तर करतातच, पण जे हे फ्रूट्स प्रोड्यूस करतात त्याला इकॉनॉमिकली पण काय करतात ते बेनिफिट देतात. देन नेक्स्ट पॉईंट कमर्शियल व्हरायटीज ऑफ व्हेजिटेबल्स. आता फ्रूट्स आपण बघितलं आणि त्यानंतर आता आपण लास्ट पॉईंट बघतोय कमर्शियल व्हरायटीज ऑफ व्हेजिटेबल्स. मग व्हेजिटेबल्स काय व्हेजिटेबल क्रॉप्स ऑक्युपाय प्राईम इम्पॉर्टंट इन न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स ऑफ पीपल. मग व्हेजिटेबल जे आहे ते काय इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे. कोणती रिक्वायरमेंट न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ पीपल्स. ओके, then India has made tremendous progress in vegetable production of more than 150 million tons annually and ranking second in the world. आपण स्टार्टिंगलाच काय सांगितलं आहे इंडिया इज अ सेकंड रँकिंग प्रोडक्शन फॉर ए फ्रूट्स अँड व्हेजिटेबल पर्पज. ओके, तेच आता सांगितलं आहे काय इंडिया पूर्ण जगामध्ये काय आहे 2 नंबरचा म्हणजे 2 नंबरचं काय तिचं प्रोडक्शन आहे. ओके, म्हणजे काय केलं जातं आहे त्याचा रँकिंगमध्ये सेकंड नंबर लागतो प्रोडक्शन करण्याच्या बाबतीत. ओके, देन द हायब्रिड टेक्नॉलॉजी हॅज इव्होल्युशनाइज द प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल क्रॉप्स अँड डिमांड फॉर हायब्रिड सीड्स इज कंटिन्युअसली इन्क्रीज. मग काय असतं आहे हायब्रिड व्हरायटी जे आहेत आता ते हायब्रिड व्हरायटीचे काय केलं तर आपण टेक्नॉलॉजी यूज करून हायब्रिड व्हरायटी आपण प्रोड्यूस करत आहोत. मग त्याच्यानुसार काय केलं त्याची डिमांड जेवढी आहे तेवढी डिमांड काय होते डिमांड फॉर हायब्रिड सीड्स. मग ज्यावेळेस आपण हायब्रिड प्रोड्यूस करतो मग जास्तीत जास्त त्याचं काय होतं प्रोडक्शन होतं आणि ते प्रोडक्शन झाल्यानंतर मग त्याची डिमांड काय होते इन्क्रीज होते. ओके, दॅट इज अ कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. म्हणजे तिथं काय केलं जातं जो प्रोड्युसर आहे जो फार्मर आहे त्याचासुद्धा इकॉनॉमिकली काय होतं बेनिफिट होतो.